राम मंदिरात एक राजकारण केलं जात आहे। 527 वर्षानंतर आणि 25 पिढ्या आमच्या गेल्यानंतर देशातली ही पिढी प्रभू रामचंद्र आमचे जे आराध्य दैवत आहे, प्रभू रामचंद्र हे तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रवेश करणार आहे। हा भारतीयाकरता, प्रत्येक व्यक्तीकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि अशा दिवशी जगातली सर्वात मोठी दीपावली होत असताना अशा दिवशी या कार्यक्रमाचा आधार घेऊन मागच्या अनेक दिवसापासून माननीय प्रधानमंत्री असो आणि आमच्या नेतृत्वावर, पक्षावर टीका करण्याचा उद्योग खास करून उद्धव ठाकरे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस टीमने केलेला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं की कुणीतरी प्रधानमंत्री असा या देशाला यावा की ज्यांनी प्रभू रामचंद्रांना तंबूतनं जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात त्या ठिकाणी प्रतिष्ठापना करावी। तो दिवस आला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणारा दिवस आहे। त्या दिवसावर ज्या पद्धतीनं कुरघोडी करतात आहे, उद्धव ठाकरे संजय राऊतांकडून करून घेतात। आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जगाच्या आणि देशाच्या आस्थाचा विषय, आस्था, जगाची आणि देशाची आस्था ज्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराशी जोडलेली आहे आणि या देशामध्ये जो हिंदू समाज आहे तो देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती मानणारा आणि टिकवणारा समाज आहे। या समाजाला दुखवण्याचं, या समाजाला डिवचण्याचं काम संजय राऊत आणि उद्धव ठाकरे करतायत। माननीय मोदींनी असं कधीच म्हटलं नाही की भाजपाचं काम आहे किंवा हे याचं आम्ही श्रेय घेतोय। आम्हाला या श्रेयाची गरजच पडत नाही। पण या देशाच्या प्रत्येक भारतीयाची भावनिक, धार्मिक इच्छा पूर्ण करणे ही जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे मोदीजींनी या ठिकाणी ज्या पद्धतीने तिथल्या योगी सरकारने ज्या पद्धतीने तिथे व्यवस्था उभ्या केल्या आहेत त्याचं कौतुक करण्याऐवजी मताच्या लागून चालना करता उद्धव ठाकरे आणि त्यांची किंचित सेना ही या भव्य सोहळ्यावर टीका टिप्पणी करतायत। कारण उद्धव ठाकरेंना हे माहीत झालं आहे मागच्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने वागले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानापासून तर प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या विरोधी भूमिका ही मताच्या लागून चालना करताय आणि त्यामुळे म्हणून मोदीजी टीका करतात आहे। मला वाटतं अशा टीकेतनं काही होणार नाही। शेवटी जेव्हा व्यक्तीचा ऱ्हास होतो, जेव्हा आपलं ज्या पक्षात आपण काम करतो पक्ष संपत जातो किंवा आपल्या भूमिकेला आपण भूमिका विरोधी जाऊन काम करतो, तेव्हा अशाच सकाळपासून बोलून मीडियाची स्पेस घेण्याकरता आणि मताच्या लागून चालना करता या पद्धतीने हे बोलणं सुरू आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वावर संपूर्ण देशाला गर्व आहे। जगातले संपूर्ण भारतीय आज या सोहळ्याकरता तयार झालेले आहे। महाराष्ट्रात 1.5 लाख मंदिरामध्ये जवळपास जी आता आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर जे वेगवेगळ्या पद्धतीने लोक सांगतात की 1.5 लाख मंदिराच्या वर हा सोहळा होणार आहे। त्यामुळे ज्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे ते उद्धव ठाकरे वेगवेगळ्या माध्यमातून टीका करतात। उद्धव ठाकरे बोलले की त्यांनी भाजपने पॉलिटिकल इव्हेंट केला या सगळ्या सोहळ्याला। काय संबंध आहे? शेवटी आम्ही सर्व लोक, आमचे जे संस्कार आहे पक्षाचे आणि आमचे, देव, देश, धर्म, संस्कार, संस्कृती टिकली पाहिजे। या देशात आमचे संस्कार टिकले तर हा देश पुढे जाईल। आमच्या देशाची धार्मिक संस्कृती आहे आणि भगवान प्रभू रामचंद्र 8000 वर्षापूर्वी या देशामध्ये जन्म घेतला असताना
या देशाचा इतिहास जो आहे ते येणाऱ्या पिढीला हा सर्वोत्तम पिढी निर्माण करणारा इतिहास आहे आणि त्यामुळे या इतिहासाचं जतन झालं पाहिजे. प्रभू रामचंद्राच्या आस्थेचं हा देश आहे आणि त्यामुळे या देशाचं रक्षण करायचं असेल, या देशाला पुढच्या पिढीला संस्कारमय करायचं असेल, धर्मकार्य धार्मिक शेवटी सर्वांचा धर्म आहे. प्रत्येकाने आपला धर्म जपला पाहिजे. हिंदूंनी आपला धर्म जपला पाहिजे, मुसलमानांनी आपला धर्म जपला पाहिजे. पण जेव्हा 527 वर्षानंतर या भारतीयाचं स्वप्न पूर्ण होत आहे, अनेक पिढ्या निघून गेल्या, मला वाटतं अशा वेळी उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला वेगळ्या पद्धतीने डिवचून हिंदू समाजाचा, हिंदू संस्कृतीचा अपमान करताय. काँग्रेससोबत गेल्यामुळे त्यांची काय म्हणताय म्हणजे विचार तेच सांगतोय की मी मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टीचा विचार स्वीकारून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून प्रभू रामचंद्राच्या इतक्या मोठ्या आस्थेच्या दिवसाला, ज्या दिवसाकरता इतके वर्ष आपण वाट बघतोय, त्या दिवसाच्या बद्दल प्रधानमंत्री महोदयाला घेऊन टीका टिप्पणी करणे हे हिंदू समाजाचा, हिंदू संस्कृतीचा अपमान करणे आहे आणि म्हणून जनता यांना धडा शिकवेल. ठाण्यातील रेव पार्टीवरून संजय राऊत बोलले की हे सरकारच रेव पार्टीमधून जन्माला आलेलं आहे आणि गुजरातमधले ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहे. त्यांना रात्रभर झोपच लागत नाही. सकाळी केव्हा टीव्हीचे कॅमेरे येतात, तुम्ही सुद्धा सकाळी 9 वाजता तयार राहतात, तुम्हालाही झोप लागत नाही आणि त्यांनाही झोप लागत नाही. ते सकाळी 9 वाजता वाट बघतात, तुम्ही लोक जातात आणि त्यामुळं ते गुजरात, कधी मुंबई तोडणार आहे, कधी गुजरात इकडे येणार आहे, कधी प्रधानमंत्री कार्यालय अयोध्येतून चालणार आहे. होय, प्रधानमंत्री महोदय यांनी त्यांच्या जीवनाचे सारे एफर्ट लावून सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने बाजू मांडली आणि प्रभू रामचंद्राच्या आस्थेचा या विषयावर माननीय मोदीजींनी संपूर्ण जगाला माहिती आहे मोठं काम केलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जाणे, मोदीजींनी तर मला तर ज्या पद्धतीने मोदीजींचा काल सत्कार झाला, मोदीजींचा ज्या पद्धतीने काल अयोध्येमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी त्यांचं स्वागत केलं, तर संजय राऊतांना ते टीव्हीवर बघितलं असेल आणि म्हणून त्यांना रात्रभर झोप लागली नसेल आणि म्हणून सकाळी उठून ते पुन्हा उभं प्रतापराव जाधव किंवा गुलाबराव पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की राज ठाकरे जर आमच्यासोबत आले तर एक ठाकरे आमच्यासोबत असेल तर ते अतिशय चांगलं होतं. आता याबद्दल तर एकनाथ शिंदे सांगू शकतील, याबद्दल मला काही माहिती नाही. देवेंद्र फडणवीसांनी प्रदेशच्या बैठकीमध्ये नेत्यांना सूचना केल्या की निवडणुकीचा काळ आहे, साधेपणाने राहायचं, संपत्ती किंवा इतर गोष्टीचा खूप देखभाल करू नये. नाही, त्यांच्या मनाचं तात्पर्य असं नव्हतं. त्यांच्या मनाचं तात्पर्य असं होतं की आपण गरीब कल्याणाच्या योजनेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना मोदीजींनी ज्या केल्या आहेत, त्या योजनांचा, मोदी सरकारच्या योजनेचा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत लाभ देत असताना तुम्ही जर आपल्या श्रीमंती भाषेत गेले तर गरीब लोक जे आहेत ते त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण गरिबीच्या गोष्टी करतो, तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने संस्कारमय वागा आणि नेत्यांनी अशा सूचना देणे योग्यच आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सूचनाचं पालन करणे योग्य आहे. संजय शिरसाट बोलले की जयंत पाटील मनाने पवारांसोबत आहे, मात्र म्हणजे शरीराने ते शरद पवारांसोबत आहे पण मनाने अजित पवारांसोबत. ते संजय शिरसाट आणि यांनाच माहीत असेल, माझ्याशी अशी काही चर्चा नाही.